हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सबदन की हलो 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 बाप करी जोडी लेकुराचे उढी बाप करी जोडी लेकुराचे उढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी लेवणी पाहे डोळालंकार हिवा दावी थोर करोनिया एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी तुका म्हणे रे गांजवणी कसे उदार जीवासे आपोलिया एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी पांडुरंग करू रठामान पांडुरंग करू रठामान पांडुरंग करू रठामान पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू हे दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादारे कशेचा विचारू त्यांच्या कृपादारे कशेचा विचारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादारे कशेचा विचारू त्यांच्या कृपादारे कशेचा विचारू हे पांडुरंगा रे ओ रठामान मोहना दुसरे चरण ओ दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करो रठामान मोहना ओ दुसरे चरण ओ दुसरे चरण संताजिया 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्यं तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी चले आओ जी पवन कुमार चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन जय हो चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हे राम जी बोलाना लखन जी बोलाना राम जी बोलाना लखन जी बोलाना राम जी बोलाना लखन जी बोलाना चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन सुरुवात करूया लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संता लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संता माझ्यावरी कृपा बघुताची माझ्यावरी कृपा बघुताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची माझ्यावरी कृपा बघुताची माझ्यावरी कृपा बघुताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची 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 लाडकी लेकमी संताची मजवर कृपा बहुताची अखई चुडा हाती अलंकन मोती नकाला बोध मुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाचे लेख असल्यामुळे खऱ्या अर्थानं सेवा सांगण्यासाठी या गादीवर उभी आहे आणि या ठिकाणी आजची जी काही कीर्तन रूपी सेवा आहे तो या ठिकाणी हा घुमरे परिवार असेल या ठिकाणी दादांचे भाऊ असतील मुलं असतील मुली असतील बहिणी असतील सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित या ठिकाणी केलं ती या ठिकाणी ज्यांची विद्यार्थिनी माझ्या संस्थेमध्ये आहेत या ठिकाणी आमचे साईनाथ दादा भोर असतील किंवा या ठिकाणी आमचे राजाराम भाऊ महेशदोणे असतील खरं तर त्यांच्यामुळं आज या ठिकाणी मला या घुमरे परिवारामध्ये आजची कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे त्याबद्दल या ठिकाणी राजाराम भाऊ असतील किंवा आमचे साईराम भाऊ असेल आणि घुमरे परिवार असेल या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून परत एकदा आभार या ठिकाणी मानते लक्षात ठेवा आज या ठिकाणी श्राद्ध आहे श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेला आहात आणि त्या निमित्तानं जो काही सेवेसाठी निवडलेला अभंग आहे ज्यांनी 5वा वेद तुकाराम
गाथा निर्माण केला. ज्यांनी पाचवा वेद तुकाराम गाथा निर्माण केला असे म्हणजे कोण, तर खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबर आहे. आणि ज्यांचा गाथा इंद्रायणीमध्ये खऱ्या अर्थानं फेकल्यानंतर तो बुडाला नाही, तर इंद्रायणीनं सुद्धा खऱ्या अर्थानं तो गाथा तरंगवला. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्या तुकोबरायांचा आहे. उदका माझी वया ठेवणी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या विश्वजना, एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्या तुकोबरायांचा आहे. त्या तुकोबरायांचा सुंदर असा अभंग, बापाचं वर्णन करणारा, बापाचं महत्व सांगणारा. बाप एक पत्नीसाठी आपला पती काय आहे, एका मुलासाठी बाप काय आहे, एका मुलीसाठी बाप काय आहे, आणि घरातल्या कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थानं बाप किती महत्वाचा आहे, आणि बाप आपल्या कुटुंबासाठी काय करतो, बापाच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं वर्णन करणारा सुंदर असा गोड असा, आणि श्राद्ध वडिलांचंच असल्यामुळं वडिलांचंच वर्णन करणारा गोड असा तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतला. विठाला 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 बघा, खऱ्या अर्थानं आज जर या ठिकाणी विचार केला तर या घरातला खऱ्या अर्थानं करता पुरुष गेला, या ठिकाणी बाप गेला. ज्या घराचा बाप जातो ना खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला या ठिकाणी फार मोठी किंमत या ठिकाणी काय करावी लागते, हो मोजावी लागते. का, बाप म्हणजे खऱ्या अर्थानं सुखाचा सागर आहे. बाप म्हणजे सुखाचा सागर आहे. बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. बाप म्हणजे सुखाचा सागर आहे. बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घराचा बाप लवकर जातो ना त्या घराचा धाक सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी कधी कधी लवकर संपला जातो. जोपर्यंत बाप घरामध्ये, जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे, जाव जावात आहे. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे, जाव जावात आहे. ज्या दिवशी घराचा करता पुरुष बाप निघून जातो ना त्यावेळेला कधी कधी भाऊ भावामध्ये राहत नाही आणि जाव सुद्धा जावेमध्ये राहत नाही. या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं केव्हा, ज्या वेळेला घराचा खरा आधारस्तंभ, घराचा कणा आणि घरातला पुरुष माणूस आणि घरातला बाप माणूस ज्या दिवशी निघून जातो ना त्यावेळेला त्या कुटुंबाची अवस्था खऱ्या अर्थानं दुःखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला ते ढसाढसा रडतात. आज खऱ्या अर्थानं आम्हाला रडायची वेळ आली, पण खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आम्ही रडलो असेल तर तेव्हा तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ न देणारा, आमचे डोळे पुसणारा खऱ्या अर्थानं आमचा बाप होता. पण खऱ्या अर्थानं आज आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण आमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी ज्या वेळेला बाप आपल्या घरामध्ये उरत नाही त्यावेळेला त्या कुटुंबातली मुलं असतील, मुली असतील, पत्नी असेल, सोना असेल, नातवंड असेल, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला त्यांना आठवण येते ती म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या बापाची. डोळ्यामध्ये आसव भरून येतात. छान आसव किती भरून आले ना, किती डोळे भरून आले ना, तर ज्या वेळेला डोळे पुसण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बाप राहत नाही त्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या मुलीकडं या ठिकाणी रडल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, उरी हुंदा का दटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदा का दटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदा का दटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटाक्या सदऱ्याला कशी ढिगाळ जोडल्याने, त्याच्या फाटाक्या सदऱ्याला कशी ढिगाळ जोडल्याने, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कतार लागल्याने, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कतार लागल्याने. मला कस तरी होताया कोणी बाबा म्हणताना, मला कस तरी होताया कोणी बाबा म्हणताना, उरी हुंदा का दटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदा का दटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. कळतंय का? बापाची
बापाची किंमत जोपर्यंत बाप घरामध्ये हयात आहे ना, महिला मंडळ खऱ्या अर्थानं तोपर्यंत कधीच कळत नाही. पण ज्या दिवशी घराचा करता पुरुष बाप निघून जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याकडे रडल्याशिवाय पर्याय नाही. ज्या वेळेला मुलगी माहेरामध्ये येते, जोपर्यंत माहेरामध्ये बाप आहे त्यावेळेला मुलगी माहेरात येते. आणि माहेरात आल्यानंतर एखादी नवीन वस्तू मुलगी खऱ्या अर्थानं त्या माहेरामध्ये बघते. ज्या वेळेला ती मुलगी एखादी नवीन वस्तू माहेरामध्ये बघते आणि ती माहेरामध्ये ती वस्तू पाहिल्यानंतर त्या मुलीला ती इतकी आवडते, इतकी आवडते, इतकी आवडते. ओ बाबा, ही वस्तू आहे ना बाबा, ही मला फार आवडली बाबा, ही मला माझ्या सासरी घेऊन जायची बाबा, हे हवंय बाबा मला, हे मला घेऊन जायचंय. त्यावेळेला बाप एकच म्हणतो, हे बाई, अगं तुला कोण नाही म्हणताय, तुला जे हवं असेल ना या माहेरामध्ये तू यायचं, हक्कानं बोलायचं, हक्कानं सांगायचं, आणि तुला जे हवं असेल ना खऱ्या अर्थानं ते उचलायचं आणि घेऊन जायचं. बाई तुला कोण नाही म्हणता ना, त्याच्याकडे खऱ्या अर्थानं हा बाप बघेल. बाप खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या मुलीला सांगत असतो, बाई तुला कोणाची नाही म्हणायची हिंमत नाही, आणि तुला जर कोण नाही म्हटलं ना तर खऱ्या अर्थानं त्याच्याकडे मी पाहिल, तू काळजी करू नको, तुला जे हवं असेल ते उचलायचं, घेऊन जायचं. हे असलेल्या खऱ्या अर्थानं माहेरातल्या बापाचं प्रेम आहे महिला मंडळ. आणि ज्या दिवशी आपल्या माहेरातला बाप निघून जातो, माहेरातला बाप निघून गेल्यानंतर कालांतराने ज्या वेळेला ती मुलगी माहेराला येते, मुलगी माहेराला आल्यानंतर आईच्या गळ्यामध्ये पडते, डसा रडते, कारण तिचा बाप खऱ्या अर्थानं तिला आल्यानंतर कुठे दिसत नाही. गजबज करणारा बाप, काळजी करणारा बाप, माझी लेक येणार आहे म्हणून आईला सांगतो, हा स्वयंपाक कर, तो स्वयंपाक कर, माझ्या लेकीला हे आवडतं, माझ्या लेकीला ते आवडतं, आज माझ्या लेकीसाठी हे बनव, आज माझ्या दादासाठी ते बनव, हे सांगणारा खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी कोण असेल तर तो म्हणजे या ठिकाणी बाप आहे. ती मुलगी आईच्या गळ्यामध्ये पडून रडते, 1-2 दिवस खऱ्या अर्थानं मुक्काम करते. 1-2 दिवसाच्या पुढे तिला थांबता येत नाही, ती सुद्धा थांबत नाही. 2 दिवसांनी एखादी वस्तू त्या घरामध्ये परत एकदा नवीन बघते. नवीन वस्तू ज्या वेळेला तीच मुलगी खऱ्या अर्थानं घरामध्ये पाहते, ती म्हणते, आई अगं ही वस्तू मला फार आवडली, आई ही वस्तू आई मला माझ्या सासरी आई मला घेऊन जायची आई. त्यावेळेला आई म्हणते, बाई तुला किती आवडलं असेल ना बाई, तर तो अधिकार माझा नाही, मला विचारू नकोस. तुला जर हवं असेल ना बाई तर तू तुझ्या भावाला विचार आणि तुझ्या भाऊजाईला विचार, आणि ते हो म्हटले तर खऱ्या अर्थानं घेऊन जा. का? कारण आईला निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये, स्वातंत्र्य नाहीये. आपला बाप आपल्या कुटुंबामध्ये असतो ना, तो बाप खऱ्या अर्थानं स्वतंत्र विचाराचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप असतो. आईला निर्णय घेता येत नाही, आईला खऱ्या अर्थानं घरच्यांवर विसंबून राहावं लागतं. पण आपल्या काळजीपोटी बाई तुला जे हवं असेल ते उचलून घेऊन जा, आणि तुला कोण नाही म्हणतं त्याच्याकडे मी पाहतो, हा आपल्यासाठी विचार करणारा आणि माहेरामध्ये आपली वाट पाहणारा जर खऱ्या अर्थानं महिला मंडळ कोण असेल तर तो म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. आणि असा कष्ट करणारा बाप, जीव लावणारा बाप, प्रेम करणारा बाप, ज्या दिवशी त्या मुलाच्या घरातून आणि मुलीच्या माहेरातून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं बाप निघून जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या मुलीकडं या ठिकाणी रडल्याशिवाय पर्याय नाही. तिला एकच म्हणावं लागतं, बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला, बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला, हो कोण वागविला तुझ्या या बाळाला, हो बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला, हो कोण वागविला तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईकांचे शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडल तुझ्या या लाडक्याला. हो बाबा, आज खऱ्या अर्थानं कोणी यायचं राहिलं नाही. आज सगळे जमले, नातेवाईक आले, अपेष्ट आले, भाऊबंद आले, सगळे आले, सोयरे आले बाबा. आज कोणी यायचं राहिलं नाही. हो बाबा, आज सगळे आले, पण आमच्या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही एकटे नाही आहात. ही सगळ्यात मोठी उणीव आहे बाबा. आज सगळ्या नातेवाईकांना गोत्र अपेष्ट सगळे सोयरे सगळे दिसतात. हो बाबा मला, पण बाबा तुम्ही एकटे खऱ्या अर्थानं यांच्यामध्ये या ठिकाणी मला दिसत नाही, म्हणून वर्णन केलं. ए मला असं तुला नाते
भेटीला 2 दिवसात विसर पडलो तुझ्या या लडक्याला सोडून गेले बाबा वनवासाला नवागविला तुझ्या या बाळाला बाबा कशाला सोडून गेले तमो स्वर्गाला कोण वागविला तुझ्या या बाळाला बघा एकदा का माहेरातला बाप गेला महिला मंडळ पुरुष मंडळ तुमच्या घरातला बाप गेला महिला मंडळ तुमच्या माहेरातला बाप गेल्यानंतर आपला चुलता असेल काका असेल मामा असेल तात्या असेल कुणी असेल हो कुणालाही बाबा म्हणून हाक मारा आपल्या बापाची सर जीवनामध्ये कुणाला येईल का कधीच येणार नाही महिला मंडळ आपला बाप तो आपला बाप ए कुणाचा दादा कुणाचा काका कुणाचा मामा रे बापा विना जगामध्ये कोणीच नाही रे कुणाचा दादा कुणाचा काका कुणाचा मामा रे बापा विना जगामध्ये कोणीच नाही रे सोडून गेले बाबा वनवासाला कोण वागविल तुझ्या या बाळाला बाबा कशाला सोडून गेले तव स्वर्गाला कोण वागविल तुझ्या या बाळाला तुझ्या या बाळाला तुझ्या या बाळाला कळतंय का आपला बाप गेल्यानंतर कोणाचा चुलता कोणाचा काका कोणाचा मामा कोणी असेल कोणालाही बाबा म्हणून हाक मारा आपल्या बापाची सर जीवनामध्ये कोणाला येत नाही हो म्हणून जोपर्यंत खऱ्या अर्थानं आई बाप आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांची सेवा करा प्रत्येकाला वाटतं मला देव मिळाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं मला देव भेटला पाहिजे तुम्हाला एक सांगू का तुम्हाला प्रत्येकाला वाटतं ना देव मिळाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं ना तुमच्या देवानं आमच्या देवानं मला दर्शन दिलं पाहिजे तुम्हाला जर देव मिळवायचं असेल तर एकच करा काही करायची गरज नाही आई बापाची सेवा करा विठ्ठल येई गया आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई गया आई वडिलांची सेवा करा खऱ्या अर्थानं देव तुमच्या घराला आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही त्याच्या भय काय जीवा ज्याची खरी असते त्याच्या जीवाला खऱ्या अर्थानं भय बाळगण्याचं काही काम नसतं ज्याची खरी सेवा असते त्याच्या जीवाला भय बाळगण्याचं काही काम नसतं म्हणून तो डोळ्यासमोर आई उभी राहते आणि आपणही महिला मंडळ त्यातल्याच आहोत आपल्याला थोडस दुःख झालं आपण ढसढसा रडतो आपल्या गंगा यमुना खऱ्या अर्थानं वाहायला लागतात आपण ढसढसा रडतो पण खऱ्या अर्थानं त्या पुरुष माणसाला किती दुःख झालं ना तरी त्या माणसाला काही रडता येतं का त्या बापाला काही रडता येतं का नाही कारण त्याच्या डोळ्यापुढे विचार असतो मी रडलो तर माझी बायको रडेल मी रडलो तर माझे मुलं मुली रडतील मी रडलो तर माझे म्हातारे मायबाप रडतील मी रडलो तर माझं अख्खं कुटुंब रडेल माझा अख्खा परिवार रडेल आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं ना तर माझ्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो बाप खऱ्या अर्थाने स्वतःचे अश्रू आयुष्यभर लपवत असतो त्या बापाला किती रडू आलं तर रडत नाही त्या बापाला किती रडू आलं किती दुःख झालं तरी तो बाप त्या कुटुंबापुढे रडत नाही पण रात्रीच्या वेळी एकटाच गोधडी घेतो लांब जाऊन झोपतो आतल्या आत मुसमुसून रडतो इतका रडतो इतका रडतो इतका रडतो आणि ज्या वेळेला त्या बापाचं मन मोकळं होईल ना त्याच वेळेला तो बाप खऱ्या अर्थानं गोधडीच्या बाहेर येतो पण आपलं दुःख खऱ्या अर्थानं कोणालाही सांगत बसत नाही खऱ्या अर्थानं तो त्या कुटुंबातला या ठिकाणी बाप असतो याही बापानं तेवढे कष्ट केले सर्व्हिस करून नोकरी करून आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं कल्याण केलं आपल्या पोरींचं खऱ्या अर्थानं लग्न केलं सगळ्याचे प्रपंच खऱ्या अर्थाने ज्या बापानं रेगा रूपाला लावले खऱ्या अर्थानं किती मुली असेल तर तो बाप त्या बापानं कधी कंटाळा केला नाही ज्या बापानं कधी आळस केला नाही ज्या बापानं आतापर्यंत झगडत राहिला खऱ्या अर्थानं रिटायर या ठिकाणी झाले असतील आणि खऱ्या अर्थानं आनंदाचे जगण्याचे दिवस खऱ्या अर्थानं या ठिकाणी आले तर अचानक खऱ्या अर्थानं काळानं घाला घातला कारण देवाच्या मनात आलं तर तिथं तुमचं आमचं काही चालत आले 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 देवाजीच्या मनात आले आले आले
वाहे डोंबा घरी पाणी ते कोणाचे चाले ना चाले ना चाले ना आले 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 देवाजीचे मन एकदा कदा देवाच्या मनात आलं तर खऱ्या अर्थानं तिथं तुमचं आमचं काही चालत नाही. ज्याचं भरलं खऱ्या अर्थानं त्याला जावं लागतं. या ठिकाणी हा संसाराचा या ठिकाणी नियम आहे. खऱ्या अर्थानं या कुटुंबातला बाप गेला. मी सांगितलं आई कशी रडते, बाप कसा रडतो. आई ढसढस रडून मोकळी होते, पण माझ्या बापाला खऱ्या अर्थानं रडता येत नाही. खऱ्या अर्थानं तो बाप, ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी ढसढस रडणारा माझा बाप. माझी लेक खऱ्या अर्थानं माझ्या घरामध्ये होती. आता लग्न होऊन सासरी जाणार, पण कधीच कुटुंबासमोर रडला नाही. गुपचूप जम ढसढसा रडला असेल खऱ्या अर्थानं तो बाप. ज्या वेळेला मुलीचं लग्न जमवतो तो बाप, आपल्यासाठी मागणं पाहतो बाप. तुम्ही आज या धर्म मंडपात बसलात ना, तुम्हाला चांगला नवरा मिळाला, चांगले सासू सासरे मिळाले, चांगलं कुटुंब, चांगला परिवार मिळाला. हा सगळ्यात मोठा उपकार तुमच्यावर आमच्यावर कोणाचा आहे हो? बापाचा आहे. का? कारण आपल्या बापानं आपलं लग्न लावून दिलं, आपल्या बापानं आपल्यासाठी मागणं पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सुखी ठेवणारा जर देव माणूस कोण असेल, आपल्याला सुखी करणारा महिला मंडळ जर देव माणूस कोण असेल, तर तो म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आणि आई आहे. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवा. त्या बापानं आपल्यासाठी मागणं पाहिलं, मागणं पाहताना 10 वेळा हेलपाटे मारले. 10 पाहुण्याच्या घरी बाप गेला, 20 पाहुण्यांना फोनवर विचारलं, 20 पाहुण्यांचे दाराचे उमरे माझ्या बापाने शिजवले. खरं सांगा, त्या घरात मला माझी मुलगी द्यायची, नवरा मुलगा व्यस्ती नाही ना, सासू सासरे चांगले ना, कुटुंब चांगलं आहे ना. 20 पाहुण्यांना फोनवर विचारणारा बाप आणि 20 पाहुण्यांचे दार उमरे झिजवणारा बाप. 40 पाहुण्याचे रिप्लाय ज्या वेळेला बापाला चांगले आले ना, का मुलीचं लग्न करून टाका, नवरा मुलगा चांगला आहे, कुटुंब चांगले, पोरगी द्यायला हरकत नाही. ज्या वेळेला सगळ्याचे रिप्लाय त्या बापाला चांगले आले, त्या वेळेला त्या बापानं महिला मंडळ आपलं काय जमवलं, काय जमवलं? खऱ्या अर्थानं लग्न जमवलं. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपलं लग्न जमलं, आपल्याच लग्नामध्ये आपल्या अंगावर किती हजाराची साडी असते महिला मंडळ? नवऱ्या मुलीच्या अंगावर साडी असते कमीत कमी 25-30 हजाराची साडी लग्नामध्ये ती मुलगी घालते. त्याच मुलीच्या लग्नामध्ये मुलीची आई कमीत कमी 7, 8, 10, 15 हजाराची साडी घालते. आणि त्याच पोरीच्या लग्नामध्ये माझ्या बापाला कपडेही बदलायला वेळ नसतो. एवढी धांदळ खऱ्या अर्थानं कोणाची असते हो? माझ्या बापाची असते. मुलगी 25 हजाराची साडी घालते, आई 8-10 हजाराची साडी घालते, आणि माझ्या बापाला कपडेही घालायला वेळ नसतो. त्यावेळेला तीच आई साडी घालून तुळशीला काय घालते हो? माय दुरून पाहते घाली तुळशीला पाणी, आठवीता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे पुसती पदरान, टाक अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान, दुडू दुडू धावायाची सोनुली ही अंगणी, आज पित्याची ही माया तिच्या ओसंडे नयनी, छोट्या भावासाठी तिचा कंठ आला हो दाटून, टाक अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान, टाक अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान, आज मंगलया दिनी डोई अक्षरा पडती, बंधू बहिणीची माया तिज लगी रडविती, सुखी ठेव वधूवरा पांडुरंगाला मग, टाक अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान, टाक अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान, सावधान सावधान. काय खऱ्या अर्थानं ती आई तुळशीला पाणी घालते आणि 15 हजाराची कमीत कमी 10 हजाराची साडी घालून उभी असते, पण माझ्या बापाला कपडे बदलायला वेळ नसतो. ऐका, खऱ्या अर्थानं तो आपला बाप आहे. कोण आहे? खऱ्या अर्थानं तो आपला बाप आहे. या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी जीवनामध्ये आपण लक्षात ठेवा. मुलीचं लग्न लागलं, मुलीचं लग्न लागलं, संध्याकाळची वेळ येते,
ज्या वेळेला तीच मुलगी लग्न होऊन कुठे जाते सासरी जायला निघते. संध्याकाळचा प्रसंग आठवा, ज्या वेळेला तीच मुलगी लग्न होऊन सासरी जाते त्यावेळेला आई पळत येते आणि पोरीच्या गळ्यामध्ये पडते, मोठ्यानं हंबरडा फोडते आणि ढसा रडते. पण माझ्या बापाला मोठ्यानं रडता येतं का? हंबरडा फोडता येतो का? दुःख आईलाच होतं का? बापाला होत नाही. त्या आईची लेक सासरी चालली आहे, त्या बापाची लेक सासरी चालली, पण आई पळत जाते, पोरीच्या गळ्यात पडते आणि मोठ्यानं हंबरडा फोडते. बघायचं का तुम्हाला आई कशी रडते आणि बाप कसा रडतो? दोघांच्या रडण्यामध्ये कसं अंतर आहे बघा. लेक चालली ना दया वेशी पातुराया बाया, लेक चालली ना दया वेशी पातुराया बाया, या आईची वेडी माया लांब जाते या घालवाया, या आईची वेडी माया लांब जाते या घालवाया. लेक चालली ना दया बाप रडे चोरवणी. कसा रडतो माझा बाप? लेक चालली ना दया बाप रडे चोरवणी, बाप रडतो चोरावानी, बाप रडतो चोरावानी, अस्वगाली तो मोरवानी, बाप रडतो चोरावानी, अस्वगाली तो मोरवानी. बघा माझा बाप खऱ्या अर्थानं चोरासारखा रडतो आणि मोरासारखा अस्व गाळतो. जोपर्यंत मुलगी माहेरात येते त्यावेळेला आई बाबा आग्रह करतात, पोरी सकाळी आली दुपारी जा, दुपारी आली ऊन खाली झाल्यावर जा. ऊन खाली झालं का बाप गुपचूप जावं याला फोन करतो, फार दिवसानं आमची लेक आली हो, आजच्या दिवस माझ्या लेकीला राहू द्या. ज्या वेळेला मुलगी म्हणते बाबा मला नेऊन घाला, माझ्या घरी करायला कोणी नाही, बाप म्हणतो बाई मी जावं याला फोन केला होता, आजच्या दिवस तुला राहायला सांगितलंय, तुला परवानगी मिळाली. मुलगी आनंदाने उड्या मारत नवऱ्याला फोन करते का, हो तुम्ही मला आजच्या दिवस राहायला सांगितलंय, अगं राहा, तुझ्या आई वडिलांची इच्छा आहे, उद्या सकाळी लवकर ये. जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत पोरीला आग्रह करून ठेवलं जातं. आणि ज्या दिवशी जीवनामधली आई बाप निघून जातात त्यावेळेला ती मुलगी भर उन्हाची येते आणि भर उन्हाची जाते. पण बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणणार सुद्धा कोणी उरत नाही. कळतंय का? आई बापाच्या माघारी भाऊ भावजाया कोणाच्या, आई बापाच्या माघारी भाऊ भावजाया कोणाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या, धारा लागल्या पाण्याच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या, धारा लागल्या पाण्याच्या, धारा लागल्या पाण्याच्या, धारा लागल्या पाण्याच्या. भर उन्हाची मुलगी येते, भर उन्हाची निघते, पण बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणणार सुद्धा कोणी उरत नाही. मायबाप गेल्यानंतर तेव्हा खऱ्या अर्थानं बाप काय आहे हे कळतो. म्हणून महिला मंडळ लक्षात ठेवा, बाप जे करतो ते खऱ्या अर्थानं आपल्यासाठी करतो, मुलासाठी करतो, मुलीसाठी रखडतो. खऱ्या अर्थानं तो बाप मुलीला शाळेत घालतो. लोक म्हणतात मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे, पोरीला शिकू नका, कशाला खर्च करता, एवढ्या पैशात लग्न होईल, एवढं ऍडमिशन भरायचं, 2-2, 2.5 लाख रुपये डोनेशन भरायचं, कॉलेजची फी भरायची, अहो तेवढ्यात पोरीचं लग्न होईल, कशाला खर्च करता. तो बाप म्हणतो जमणार नाही, माझी लेक हुशार आहे, कर्ज होऊ दे बाबा, 2 वर्ष काय 5 वर्ष भेटीन, पण माझी लेक शिकली पाहिजे, माझी लेक मोठी साहेबीन झाली पाहिजे, माझी लेक मोठी ऑफिसर झाली पाहिजे, मला किती कर्ज भोगावं लागलं तरी चालेल, पण माझी लेक तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हा मुलासाठी आणि मुलीसाठी विचार करणारा जर कोण असेल तो म्हणजे बाप. कारण बाप जे करतो ते कुणासाठी करतो? अभंगाच्या पहिल्या चरणात बाप करी जोडी, लेकराचे ओढी, बाप करी जोडी, लेकराचे ओढी. जय हो.
कुर्बानी आपुली कुर्बानी वाढवणी एकाएकी केला विलासी जगणे एकाएकी केला विलासी जगणे हे बाप सारी जोडी कुराने ओढी आपुली कुर्बानी वाढवणी हे बाप आपुली कुरवंडी वाढवणी. बाप जे करतो ते मुलासाठी करतो, मुलीसाठी करतो खऱ्या अर्थानं. म्हणून जीवनामध्ये सेवा करायची असेल तर खऱ्या अर्थानं आई बापाची करा. बाकी जीवनामध्ये तुम्ही किती धन कमवा, किती पैसा कमवा, पण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आई बापाची सेवा. तुम्ही जीवनामध्ये किती धन कमवा, किती पैसा कमवा, बघा तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधा, किती लाखाचा? 50 लाखाचा बंगला बांधा. तुम्ही बांधला, तुमच्यासाठी बांधला. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बांधला, 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? आहे का? नाही. मग कशाला बांधले बंगले? 50 लाखाचा बंगला बांधून जर ते घर आपलं नसेल तर बंगला बांधायचं कशाला? काय महिला मंडळ, 1 कोटीचा बंगला बांधलाय आपण, आपल्यासाठी बांधला. तुम्ही 1 कोटीचा बंगला बांधला, तुम्ही बांधला, तुमच्यासाठी बांधला. पण खरं सांगा, तुम्ही ज्या बंगल्यासाठी 1 कोटी रुपये खर्च केले तो 1 कोटीचा बंगला हे तुमचं घर आहे का? आहे का? नाही. मग कशाला बांधला? खरंय, बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. बाबांनो, ते घर आपलं नाहीये. मग आपल्या सगळ्यांचं घर कुठे आहे? पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी जय हो महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हे डोंगर फिरवित डुगडुग ऐका 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 हा 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 पिंगळा 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 जय हो बाबा बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी माणसाला घरदार सगळं इथंच राहतं सारं माणसाला घरदार सगळं इथंच राहतं सारं घरदार सगळं इथंच राहतं सारं माणसाला घरदार सगळं इथंच राहतं सारं माणसं मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर हरिनाम घे माया तू सोडून दे हरिनाम घे माया तू सोडून दे हरिनाम घे माया तू सोडून दे हरिनाम घे माया तू सोडून जय हो दे वा वा क्या बात है खाई खाई हरिने दरोनी नशिबाला हे करे खाई खाई या संसार पायी या संसार पायी जय हो वा वा पायी या संसार 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 पायी तुम्ही माणसाला पैसा अडका तो इथंच राहतो बरं का माणसाला पैसा अडका तो इथंच राहतो बरं का पैसा अडका तो इथंच राहतो बरं का माणसाला पैसा अडका तो इथंच राहतो बरं का माणसं मेल्यावर सगळं एक मातीचा मडका माणूस मेल्यावर सगळं एका मातीचा मडका माणूस मेल्यावर सगळं एका मातीचा मडका हरिनाम घे माया तू सोडून दे हरिनाम घे माया तू सोडून दे छान मुली गातात
या संसार पायी या संसार पायी या संसार पायी या संसार पायी या संसार पायी. गावच्या बाहेर स्मशानभूमी कुठे आहे? स्मशानभूमी कुठे आहे? गावच्या बाहेर. आपल्याला मरायचं कुठे? गावच्या बाहेर. ज्या त्या गावातल्या लोकांना ज्या त्या गावच्या स्मशानभूमीमध्ये मरायचं आहे आणि ज्या त्या गावातल्या लोकांना ज्या स्मशानभूमीमध्ये मरायचं आहे त्या गावातल्या लोकांनी ते घर खरा आदर्श बांधा. काय ते घर खरा आदर्श बांधा, कारण गावातल्या सगळ्या लोकांना त्या घरात मरायचंय. पण आपला प्रश्न कसा आहे की आपण आपलाच बंगला चांगला बांधतो. जो बंगला आपण बांधला आपल्यासाठी बांधला, चांगला बांधला, 50 लाखाचा बांधला आणि 5 लाखाचं बाथरूम बांधलंय. एखादं म्हणेल का हो यांनी बंगला बांधला यांच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बंगला आहे, 5 लाखाचं बाथरूम आहे, गेल्यानंतर तरी आंघोळ यांना 50 लाखाच्या बंगल्यात आणि 5 लाखाच्या बाथरूम मध्ये घाला. जमेल का? नाही. मग गेल्यावर आंघोळ कुठं? गेल्यावर आंघोळ कुठे? बंगल्याच्याही बाहेर, बाथरूमच्याही बाहेर, ओट्याच्याही खाली आणि अंगणात करावी लागते. याचं जाण आणि भान ठेवा. बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा, आपली आंघोळ ठरली कुठं? अंगणामध्ये. कारण आपल्या सगळ्यांचं खरं घर ते आहे माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. त्या घरात आपल्याला मरायचंय आणि गावकऱ्यांनी म्हणून ते घर आदर्श बांधा, पण आपल्याला कळतच नाही आपण आपलाच बंगला चांगला बांधतो. आहे का नाही? तुम्ही म्हणशाल पैसा अडका, किती धन कमवा, किती पैसा कमवा, तो इथंच राहतो बर का. मग आपल्या बरोबर काय? माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. आपल्या बरोबर एक मातीचा मडका आहे आणि ते सुद्धा गरके मारल्यावर फोडावं लागतं. ते सुद्धा बरोबर येत नाही का? पैशानं भरून वर नेता ते सुद्धा बरोबर येत नाही महिला मंडळ. मग आपल्या बरोबर काय येणार आहे? काय येणार आहे? घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसार पायी या संसार पायी, संसार पायी या संसार पायी. आपल्या बरोबर येणार आहे ते हरीचं नाम, म्हणून चांगलं घ्या. पण लोकांना चांगलं नकोय. त्यांना लोकांना चांगलं कळत आणि किती चांगलं सांगितलं तरी ते ऐकत नाही. एक म्हातारी खऱ्या अर्थानं छान वारकरी होती. ती खऱ्या अर्थानं रोज पंढरीच्या वारीला जायची आणि पंढरीच्या वारीला जायची 3-3 वार महिना खऱ्या अर्थानं पंढरीच्या वारीमध्ये चालायची. तिची शेजारीन तिला म्हणते का ग, घर सोडते, दार सोडते, नवरा सोडते, पोरं सोडते, नातवंड सोडते, सगळं घरदार सोडते, उठली का चालली पंढरीला, उठली का चालली पंढरीला. का ग सगळं घरदार सोडून पंढरीला जाते? तुला पंढरपुरामध्ये नेमकं मिळतं तरी काय? आणि एवढी पायी पायी चालत जीव काढत त्या वारीला जाते, त्यामध्ये तुला मिळतं काय? त्यावेळेला खऱ्या अर्थानं ती म्हणते अगं मी पंढरीच्या वारीला जाते कारण पंढरपूरच्या वारीमध्ये जात असताना मला काय मिळतो? आनंद मिळतो. म्हणजे एवढा आनंद तुला मिळतो. ती म्हणते का ग तुला जर आनंद मिळतो 3-3 वार चालून तर मी पण येऊ का ग पंढरीच्या वारीला? त्यावेळेला ती म्हणते येऊन तर बघ, तुला कसं वाटतंय, तू एकदा येऊन बघ. तू कायम पंढरीच्या वारीला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेजारणीच्या नेता नाही कुठे गेली पंढरीला. पण हिला काही देवा धर्माची आवड नाही, नामस्मरणाची आवड नाही, देवाच्या भजनाची आवड नाही. आणि जशी पंढरपूरला गेली म्हणाली काय काय बाई काय भजन म्हणतात, काय बोलतात, काय म्हणतात ते कळे ना. चालून चालून दमली, इतकी दमली का तिच्या पायाला चालून चालून काय आले? फोड आले. आणि ज्या वेळेला भले भले फोड आले त्यावेळेला ती दोष कोणाला देते? या शेजारणींना, या शेजारणींना बर नाही केलं ग बया. या शेजारणींना बर नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लई द्वाड आणि चालता चालता आले पायाला ते फोड. म्हणून बोला त्या बाई या शेजारणींना
या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया बघा किती सुंदर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या मुली गातात वर्ष दीड वर्ष ज्या मुलींना माझ्या संस्थेत येऊन झाले माझीच मुलगी आहे 7वीला आहे किती सुंदर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पिंगळाही गायला आणि भारुडही गायला या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया म्हणजे स्वतः खऱ्या अर्थानं आनंद शोधायला गेली शेजारणीला शिव्या देत बसली म्हणजे आनंद मिळणार म्हणून पंढरपूरला गेली पण मिळाला नाही म्हणून दोष खऱ्या अर्थानं दुसऱ्याला दिला खऱ्या अर्थानं ही काय आहे अशीच खऱ्या अर्थानं माणसाची जात आहे का चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर खऱ्या अर्थानं दुसऱ्यानं केलं कारण काही काही लोकांना किती सांगायला गेलं तरी ते बिचारे आपले काही ऐकत नाही की त्यांना किती सांगून पाहिलं तरी खऱ्या अर्थानं त्यांना काही कळत तुकोबाराय सुद्धा कंटाळले वैतागले कधी कधी प्रेमानं सांगितलं कधी गोड बोलून सांगितलं तर कधी तुकोबारायांना राग आला एवढं सांगितलं तरी हे काही ऐकत नाही म्हणून प्रसंगी शिव्या देऊन सुद्धा किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शेंदाळीचे रडतीला पुढे शेंदाळीचे रडतीला पुढे शेंदाळीचे रडतीला ऐका नाही किती सांगू तरी नाही कधी भटकीचे आणि पुढे हे शेंदडीचे रडतील काही ना किती सांगायला गेलं ना तरी खऱ्या अर्थानं बिचारे काही ऐकायला तयार नाही दोघा नवरा बायको खऱ्या अर्थानं जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला दोघेही नवरा बायको जेवायला बसले आणि जेवता जेवता त्या नवऱ्याला लहर आली कारण त्याच्या बायकोच्या ताटामध्ये काहीतरी पडलं तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणतो अगं तुझ्या ताटामध्ये काहीतरी पडलं म्हणायच्या आत खऱ्या अर्थानं ती म्हणते गप जेवा तुम्हाला सांगितलं ना बोलताना जेवायचं नाही तो म्हणतो अगं तुझ्या ताटामध्ये त्यावेळेला ती म्हणते गप जेवा बोलताना जेवायचं नाही असं करता करता 3 वेळा झालं अगं तुझ्या ताटामध्ये तुम्हाला सांगितलं ना बोलताना जेवायचं नाही गप जेवा शेवटी तिनं जेवून घेतलं पण याचं काही ऐकून घेतलं नाही आणि जेवण झाल्यावर हात धुतला आणि हात धुतल्यावर म्हणते का हो तेव्हापासून म्हणतात अगं तुझ्या ताटामध्ये मला आज जेवताना बोलायचं नव्हतं काय झालं होतं ते म्हणते काही नाही तुझ्या ताटामध्ये मेलेलं झुरळ पडलं होतं आणि म्हणून मी तुला सांगत होतो का खाऊ नको आणि मग तू वकाऱ्या काढायला लागली म्हणजे ज्या वेळेला नवरा सांगत होता जीव काढून अगं तुझ्या ताटात ती म्हणते गप जेवा जेवताना बोलायचं नाही म्हणजे जेव्हा माणसं सांगतात तेव्हा कधी कधी आपण ऐकत नाही आणि नाही ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं दुःख भोगायची वेळ येते ही समाजाची खऱ्या अर्थाने या ठिकाणी रीतच आहे आणि म्हणून आपला उद्धार करायचा असेल तर काही गोष्टीच्या नादी लागू नका पहिली गोष्ट म्हणजे देवाचं भजन करा हरी से कोई नहीं है बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा पहिली गोष्ट म्हणजे देवाचं भजन करा दुसरी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये जन्माला आले संतांची संगत करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला उद्धार करायचा असेल तर सेवा खऱ्या अर्थानं माय बापाची या ठिकाणी करा कारण आजही आपल्यासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवणारा कोण आहे हो बाप आहे त्या बापाची एवढी गरिबी होती आजचा कायदा आहे हम दो हमारे दो आज 2ला सुद्धा लोक कंटाळले किती वर आले हम दो हमारे एक 2लाही कंटाळले आणि त्या काळात आई बाबाला किती मुलं होते 12 पोरांचा प्रपंच संसार माझ्या आई बापाने केला पण कधी काडीची तक्रार केली नाही ऐका नाही तेव्हा एक आई बाप 12 पोरं सांभाळायचे एक आई बाप 6 7 पोरं सांभाळायचे पण खऱ्या अर्थानं एवढ्या पोरांना मिळून कधी कधी एक माय आणि एक बाप सुद्धा सांभाळता येत नाही ही खऱ्या अर्थानं आजच्या कलियुगाची काय आहे हो खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे एक आई बाप खऱ्या अर्थानं कितीही मुलं या ठिकाणी शिकवू शकतात कितीही मुलं या ठिकाणी सांभाळू शकतात आजचा कायदा आहे हम दो हमारे दो आणि आता 2 वरून सुद्धा खऱ्या अर्थानं 1 वर या ठिकाणी आले पण त्या बापाला काही गरज होती कष्ट करायची रोजानं जायचा माझा बाप राजीनं जायचा कुठं एखादा एकर विकला असतं ना तर माझ्या बापानं आयुष्यभर एका जागेवर बसून खाल्लं असतं पण कुठं 1 गुंठा सुद्धा जमीन बाजूला खऱ्या अर्थानं जाऊ दिली नाही आणि आपल्यासाठी ज्यानं राखून ठेवली तो म्हणजे बाप पोराला म्हणता येत नाही बाबा जमीन माझ्या नावावर करून द्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो पोरगा म्हणतो बाबा
मला कर्ज काढायचंय कर्ज. बाप म्हणतो काय रे बाळा तुला कर्ज काढायचंय? हो बाबा मला कर्ज काढायचंय. मग कर्ज काढायला काय पाहिजे? पहिल्यांदा जमीन नावावर पाहिजे, कारण पोराला म्हणता येत नाही ना मला जमीन नावावर करून द्या. पोरगा म्हणतो बाबा मला कर्ज काढायचंय. त्यावेळेला बाप म्हणतो बाळा तुला जे करायचंय ते कर, आतापर्यंत हा ठेवा मी साठवलाय, तू कागदपत्र बनवून आण बाळा, काळजी करू नकोस, आडून आडून बोलू नकोस, तू कागदपत्र बनवून आण. मुलगा कागद बनवून आणतो आणि बाप एक सही करतो. ज्या इस्टेटीला ज्या प्रॉपर्टीला आयुष्यभर जपलं ना, एका मिनिटात बाप एक सही करतो आणि एक सही करून सगळं कुणाच्या नावावर करतो? खऱ्या अर्थानं पोराच्या नावावर करतो. एक सही करून सगळं पोराच्या नावावर करतो आणि पोराला त्या इस्टेटीचा मालक करून ठेवतो. हे करणारा जर कोण असेल तर तो म्हणजे बाप. हे महाराजा भंगाच्या एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदे. म्हणजे एक सही करतो, पोराला पोरीला सगळ्या इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक करून ठेवतो. हे आपल्या जीवनात करणारा आपल्यासाठी खऱ्या अर्थानं आपलाच बाप आहे. नाही इस्टेट प्रॉपर्टी घेतली त्या बापानं तर नोकरीला लावतो, आणि नाही नोकरीला लागलं तर तुमच्यासाठी शेतीवाडी घेऊन ठेवतो. हे करणारा खऱ्या अर्थानं या ठिकाणी बापच आहे. आणि महिला मंडळ आपलं लग्न करून आपल्याला दुसऱ्याच्या घरी देऊन खऱ्या अर्थानं आपलं जीवन सुखी करणारा आणि आपल्याला सुखात ठेवणारा आणि मुलाला या घरचा मालक करून ठेवतो. आणि पोरीचं लग्न करून देऊन पोरीला या घरची मालकीन करून ठेवतो, पोरीला त्या घरची मालकीन करून ठेवणारा आणि पोरीसाठी मागणं शोधणारा जर खऱ्या अर्थानं कोण असेल तर बाबांना तो म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपला बाप आहे. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला काय सांगते माहिती का? हा माझा अनुभव आहे. माझे वडील जाऊन 17 वर्ष झाले. किती? 17 वर्ष झाले. 17 वर्षापूर्वी ज्यांनी आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार करून ठेवलं. आता 6 तारखेला माझ्या वडिलांचं 17वं पुण्यस्मरण आहे. तालुका अकोले वाशिरे या गावी 17वं पुण्यस्मरण माझ्या वडिलांचं आता 6 तारखेला आहे. आणि माझ्या वडिलांना जाऊन 17 वर्ष झाले. पण 17 वर्षापूर्वी ज्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना एका घरात 3 कीर्तनकार बनवले, अनिता, वनिता आणि सुनीता, आम्हा तिघी बहिणींना
माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तनकार केलं आणि 17 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं हा ठेवा ज्यांनी आमच्या पदरामध्ये टाकला आणि आम्हाला हा ज्ञानाचा वसा वारसा खऱ्या अर्थानं ज्यांनी दिला ते म्हणजे माझे वडील आणि खऱ्या अर्थानं माझी माय. बघा, हा वसा वारसा माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलं, मुलींना ज्ञान देऊन विश्ववंत केलं. म्हणून आज आम्ही तिघी बहिणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नव्हे नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम करतोय. आम्ही तिघी बहिणी खऱ्या अर्थानं मुलींच्या वारकरी शिक्षण संस्था सुद्धा या ठिकाणी चालवतोय. का? कारण आमच्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार केलं आणि आमच्यासारख्या काही मुली महाराष्ट्रामध्ये तयार व्हाव्यात ना म्हणून ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था संगमनेर गुन्हेवाडी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी सुद्धा सुरू केली. म्हणजे तो त्यांची भिवंडीला आहे, सुनीता त्यांची अकोले तालुक्यामध्ये सांगवीला कळसला आहे आणि माझी संगमनेरला गुन्हेवाडीला अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरच माझी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. इथे मी तुमच्या समोर एवढ्याच मुली हजर केल्यात, पण शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही येऊन बघा. माझ्या शिक्षण संस्थेमध्ये आजही 50-55 मुली शिकतात. आई वडील सोडून, घरदार सोडून, कुटुंब परिवार सोडून आज माझ्या विश्वासावर खऱ्या अर्थानं माझ्याजवळ येऊन राहतात. महिला मंडळ, मुलगी सांभाळणं सोपं नाहीये. मुलगी म्हणजे काचेचं भांड आहे, तिला सांभाळणं आणि तिचा सांभाळ करणं एवढं सोपं नाहीये. तरी आम्ही तिघी बहिणींनी हे पाऊल उचललंय आणि आम्ही तिघी बहिणींनी या मुलींच्या वारकरी शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं सुरू केल्या. यामध्ये हेतू एकच आहे, त्या आजची मुलगी जर पक्की झाली, आजची मुलगी जर सुसंस्कारी झाली तर उद्याची आई संस्कारी बनेल आणि आई जर संस्कारी बनली तर सगळं कुटुंब संस्कारी बनल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी पहिल्यांदा गरज आहे का मुलींवर खऱ्या अर्थानं संस्कार व्हावेत आणि मुलींवर संस्कार व्हावेत म्हणून खऱ्या अर्थानं ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी मी स्वतः सुरू केली. बघा ना, या मुलींकडे बघा, एवढे पोरी आहेत. या पोरींना येऊन कोणाला 6 महिने झाले आणि काहींना 1.5 वर्ष झाले. कारण माझ्या शिक्षण संस्थेला फार दिवस झाले नाही, 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षापासून ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. 1.5 वर्षामध्ये या पोरी माईकवर गातात, माईकवर चाली म्हणतात. 6 महिने झाले की मी मुलगी आली की 6 महिने त्यांना संस्थेत ठेवते. 6 महिन्याच्या पुढे पोरींना रोज प्रॅक्टिकल म्हणून कार्यक्रमासाठी या ठिकाणी आम्ही बाहेर नेतो. त्यांची प्रॅक्टिस वाढते, स्टेज डेअरिंग त्यांना वाढते, गायनाचं अंग येतं, रोज नवीन गोष्टी या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळतात आणि रोज खऱ्या अर्थानं मुली कीर्तनामध्ये असतात. रोज वेगवेगळा ग्रुप करून रोज प्रत्येक मुलीला खऱ्या अर्थानं संधी मिळाली पाहिजे असे 10-10, 15-15 मुलींचे ग्रुप करून रोज खऱ्या अर्थानं आम्ही कीर्तनाला नेतो. कशासाठी आहे? एकच हेतू आहे का उद्याची आई संस्कारी झाली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं एवढा अट्टहास खऱ्या अर्थानं करतोय. नाही तर मुलगी सांभाळणं बाबांनो एवढं सोपं नाहीये. पण तरी आम्ही हे पाऊल उचललंय आणि आज मी या गादीवर उभी आहे. ही पुण्य कुणाची असेल? बघा, आज जयंती कोणाची? कोणाच्या? सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि ही पुण्य कोणाची आहे? हो, खऱ्या अर्थाने त्यांची आहे. आज महिला मंडळ कुठे नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने आमचे महिला मंडळ सगळ्या क्षेत्रामध्ये, कीर्तनकार म्हणू नका, गायक म्हणू नका, मृदंगवादक म्हणू नका. मृदंगवादकाकडे पहा, एक लेडीज, एक स्त्री, एक महिला पुरुषासारखी मृदंग या ठिकाणी वाजवते, आहे का नाही? कुठे आमच्या महिला नाही. जरा बघा, तुमच्याच नाशिकचं भूषण म्हणजे या ठिकाणी यशोदाताई साळुंके सुंदर मृदंग वादनाचं त्या या ठिकाणी काम करत आहे. सांगा ना, आमच्या महिला कुठे नाही? टाळांमध्ये महिला नाही, विणा घ्यायला महिला नाही, गायक महिला नाही, कीर्तनकार महिला नाही, वादक महिला नाही का? सगळीकडे आज महिला आहेत. राष्ट्रपती सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या, पंतप्रधान सुद्धा होऊन गेल्या, मुख्यमंत्री सुद्धा खऱ्या अर्थानं महिला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आज PSI महिला, क्लास 1 अधिकारी महिला, सगळ्या गोष्टीमध्ये महिला आहे. आणि आज आम्हाला हे व्यासपीठ ज्यांनी खुलं करून दिले ना ते म्हणजे कोण? हो, सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फक्त चुला आणि मुलं गुरफटून राहिली असती का? फक्त चुला आणि मुलं गुरफटून राहिली असती का? फुले सावित्री, फुले सावित्री, फुले सावित्री, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? ही पुण्य कोणाची? सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी
लक्ष्मीबाई, माझ्या संत जनाबाई, माझ्या संत मीराबाई, त्या खऱ्या अर्थानं ज्यांनी या महिलांना खऱ्या अर्थानं आज काही उपलब्ध करून दिलं, खऱ्या अर्थानं स्टेज उपलब्ध करून दिलं, या स्त्रियांचे, या सावित्रीबाई फुले असेल, अहिल्याबाई होळकर असेल, या मातांच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्यावर उपकार आहेत. जनाबाईच्या आहेत, मीराबाई, आमच्या मुक्ताबाई, आमच्या बहिणाबाई, आणि यांच्या पुण्याईमुळे खऱ्या अर्थानं आज आम्ही या जागेवर महिलांना स्टेज मिळतं. ही पुण्याई खऱ्या अर्थानं या साधू संतांची आहे. या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी लक्षात ठेवा, आहे का नाही? म्हणून चांगलं जीवन या ठिकाणी जगा. आणि आपल्या आई वडिलांनी खऱ्या अर्थानं आपल्याला शिकवलं. मुलीचं लग्न करून पोरीला कितीतरी सोनं नाणं देणारा, खऱ्या अर्थानं बाप तिच्यासाठी सोनं गुपचूप करून ठेवणारा, खऱ्या अर्थानं बाप, आहे का नाही? आणि आपल्यासाठी जो ठेवा करून ठेवतो तो सुद्धा या ठिकाणी बाप. अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये लेवोनी पाहे लेवोनी पाहे डोळा अलंकार, 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 देवदासी थोरा करुणिया, देवदासी थोरा करुणिया, देवदासी थोरा करुणिया, देवदासी थोरा करुणिया, एकाएकी केला वाळवाचे काढणे, एकाएकी केला विराची काढणे, देवदासी थोरा करुणिया, देवदासी थोरा करुणिया, देवदासी थोरा करुणिया, देवदासी थोरा करुणिया, एकाएकी गेला विराची काढणे, एकाएकी गेला विराची काढणे. तिसऱ्या चरणामध्ये लेवोनी पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून आपल्यासाठी गोट ठेवा करून ठेवतो तो बाप. आणि त्या बापाच्या पावलावर मुलं मुली पाऊल ठेवून चालतात. आणि यालाच धर्म असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येरती अनुचिष्टिती सामान्य सकार. मी सांगत होते खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांनी आम्हाला तिघी बहिणीला कीर्तनकार केला, आम्हाला शिकवलं. हा ठेवा खऱ्या अर्थानं दिला आमच्या वडिलांनी आमच्या पदरामध्ये टाकलाय. आणि आमच्या वडिलांनी जो ठेवा दिलाय, जो वसा माझ्या वडिलांचा आहे, जो वारसा आहे, तो खऱ्या अर्थानं आम्ही पुढे चालवतोय. माझ्या वडिलांची मिरासी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा उपवास पारणे राखीला दारवांदा, उपवास पारणे राखीला दारवांदा. आमच्या वडिलांनी आम्हाला ठेवा करून ठेवला, उपास केले, तपास केले, पारण केले. अरे अर्थाने हे जे केलं ते खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांनी आमच्यासाठी करून ठेवलं. म्हणून आम्ही हा वसा वारसा चालवतोय. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं उद्धार करायचा असेल तर संगत संताची, सेवा आई बापाची, भजन कोणाचं? देवाचं. करा एकदा विठोबा रखुमाई ताई, कुमार कुमारी, ठोबा रखुमाई, कुमार
तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं या हे आर्य पुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है हे आर्य पुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही पुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है हे आर्य पुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है 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 हे आर्य पुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है हे आर्य पुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है
हे आर्यपुत्र हे रामभक्त तुम्ही अयोध्या बुलाय रे हे आर्यपुत्र हे रामभक्त तुम्ही अयोध्या बुलाय रे अयोध्या में चमत्कार हुआ है दिवाली से जगमगा रही है अयोध्या में चमत्कार हुआ है दिवाली से जगमगा रही है आर्यपुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है हे आर्यपुत्र हे राम भक्त तुम्हें अयोध्या बुला रही है हे आर्यपुत्र हे रामभक्त तुम्ही अयोध्या बुलाय रे हे आर्यपुत्र हे रामभक्त तुम्ही अयोध्या बुलाय रे तुम्हें अयोध्या बुला रही तुम्हें अयोध्या बुला रही तुम्हें अयोध्या बुला रही है काय 22 जानेवारीला अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होते आहे बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राह प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर ऐका नाही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मंदिराचं काम पूर्ण झालंय 22 तारखेला प्रभू रामचंद्र येणार जसे शबरी मातेला राम भेटल्यानंतर शबरीची कुटी काय झाली होती हो जब मेरे राम जी का आवना होगा शबर की कुटिया का पावन होगा तसे सगळं जग खऱ्या अर्थानं रामचंद्र आल्यानंतर या ठिकाणी पावन होणार आहे म्हणून प्रभू रामचंद्र या ठिकाणी येत आहेत देवाचं या ठिकाणी भजन नामस्मरण चिंतन करा आणि शिवाजी महाराजांसारखे मुलं जन्माला घाला मुली आमच्या पोरींसारख्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी जन्माला येऊ द्या आज खऱ्या अर्थानं ही खरी काळाची काय आहे हो गरज आहे आणि म्हणून चांगलं जीवन या ठिकाणी जगा मुलं जन्माला आले पाहिजे माझ्या राजांसारखे शिवाजी कोणाला म्हणायचं एका वाक्यात सांगून जाईल 65 किलोची तलवार बघ होती त्याचं नाव यसाजी 2000 शत्रूशी एकट्या झुंज देतो त्याचं नाव माझी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी 8 तासात दिल्लीमध्ये घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव धनाजी 4 तासात शत्रूच्या छावणीला कळस त्याचं नाव संभाजी ठाण्या वाघाला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी म्हणून जाताना एक सांगते का मुलं चांगली जन्माला घाला माझ्या राजांसारखे आणि मुली झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती महान पुत्र बाटीला ढाल छातीला हाताला तलवार स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार चांगले मुलं या ठिकाणी मुली जन्माला घाला आज खऱ्या अर्थाने ही खरी त्याची या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून जाताना एक सांगते या कुटुंबातला खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाप गेला बरोबर आहे ना कुटुंबातला बाप गेला त्यांच्या ज्या पत्नी खऱ्या अर्थानं मंगलाबाई त्यांचा जो संसार आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी अर्ध्यावर मोडून पडला म्हणून कार्यक्रमाचा शेवट करताना या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल आज या माऊलीचा जो काही प्रपंच आहे संसार आहे तो या ठिकाणी मोडून पडला भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी आज खऱ्या अर्थानं हे दादा गेल्यामुळं आमचे या ठिकाणी शिवाजी दादा गेल्यामुळे या माऊलींचा जो प्रपंच संसार आहे तो आज अर्ध्यावर मोडून पडला एवढंच नाही तर या माऊलीच्या कपाळाचं 1 वर्ष झालं कुंकू पुसले गेलं महिला मंडळ पती गेल्यावर कपाळाला कुंकू लावायचा अधिकार नाही मंगळसूत्र घालायचा अधिकार नाही आणि बोटात जोडवी घालायचा अधिकार नाही आणि ज्या दिवशी तिचा पती तिचा नवरा त्या स्त्रीला सोडून जातो त्यावेळेला ती शेवटी ढसा रडते माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून एकाएकी आली हवा विजला माझ्या माईचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला स्त्रीचा पती गेला जिचा नवरा गेला त्याला विचारा पती परमेश्वर म्हणजे काय ज्याच्या हयात आहे त्याला किंमत कळत नाही नवरा बायकोचे भांडणं वाढले घटस्फोट वाढलं कोर्ट वाढलं कचेऱ्या वाढल्या नवरा बायकोचे भांडणं वाढले इकडून आरे झालं का तिकडून कार्य होतं का
हयात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. दोघांमधलं जे जाईल ते सुखाने जाईल, पण जे मागे राहील ना त्या व्यक्तीला आयुष्यभर त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये जगावं लागतं. त्या कुटुंबातला बाप गेला. शेवटी एकच सांगते, बाबा म्हणून हाक मारायचा अधिकार संपला. सोडवणी या गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बाबा मुझ्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले दादा सारा परिवार. मायले किरडत बसती सांदी कोपऱ्याला, मायले किरडत बसती सांदी कोपऱ्याला. आठवण येते बाबा याच घडीला, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. कळतंय? 1 वर्ष झालं या लेकरांना बाबा म्हणून हाक मारता आली नाही. बाबा म्हणून हाक मारायचा अधिकार संपला. आज या कुटुंबानं 1 वर्ष झालं त्यांचे वडील गेले. त्यांनी कष्ट केले, नोकरी करून मुला मुलींचा प्रपंच संसार खऱ्या अर्थानं ज्यांनी सेटल केला तो म्हणजे खऱ्या अर्थानं या हा बाप. आणि या बापानं खऱ्या अर्थानं सगळ्यांचं कल्याण केलं. स्वतः नोकरी केली, पण स्वतःचे सुखाचे खायचे प्यायचे दिवस आले तर सुखाचे दिवस भोगण्यासाठी खऱ्या अर्थानं हा बाप या जगामध्ये या ठिकाणी राहिला नाही. म्हणून पांडुरंगा या मुलांनी मुलींनी आज पिंडदान केले ब्राह्मण बोलावून, ज्ञानदान केले मला बोलावून, आणि अन्नदान केले तुम्हाला सगळ्यांना बोलावून. आणि म्हणून शेवटचा निरोप मी पांडुरंगाला देऊन टाकते की पांडुरंगा या दादांना या बाबांना आज खऱ्या अर्थानं ज्या बाबांना कष्ट केले त्या बापाला चांगल्या मोठ्या मोक्षपदाला काय दे, जागा दे. आणि मोठी मोक्षपदाला जागा मिळण्यासाठी या कुटुंबानं आज पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान केलेलं आहे. म्हणून शेवटचा निरोप पांडुरंगाला कार्यक्रम संपूया. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, बाबा माझे देवाघरी निरोप त्यांना देशील का, बाबा माझे देवाघरी निरोप त्यांना देशील का. आज आहे बाबा माझा वाढदिवस, सोनियाचा ढास मला कोण भरावील. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, वडील माझे देवाघरी निरोप त्यांना देशील का, बाबा माझे देवाघरी निरोप त्यांना देशील का. तळ हाताचा बळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. काय केलं आमच्या बापानं? तळ हाताचा बळणा केला, पुढाप्रमाणे जपला आमचा बाप. तळ हाताचा बळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला. सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरपला, सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरपला. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, बाबा माझे देवाघरी निरोप त्यांना देशील का, बाबा माझे देवाघरी निरोप त्यांना देशील का, निरोप त्यांना देशील का, निरोप त्यांना देशील का. सगळं कीर्तन मी बापावर आणि बापावरच केले, कारण माझे वडील जाऊन 17 वर्ष झाले. बाप काय असतो, बाप गेल्यावर त्या कुटुंबाची परिस्थिती काय होते. आम्ही तर तिघी बहिणी, आम्हाला भाऊही नाही. एका आईनं आमच्या तिघी बहिणींचे लग्न करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा सांभाळ केला. त्यामुळे एक आई लेकरांसाठी काय करू शकते, आणि बाप गेल्यानंतर बापाची उणीव त्या कुटुंबाला किती भासते हा स्वतः माझा अनुभव मी तुमच्या समोर या ठिकाणी प्रगट केला. अनुभवी आले अंगा तो या जगात देत असे. सगळं कीर्तन मी बापावर केलं. मी आईवर असेल आईवर बोलते, बापावर असेल बापावर बोलते. शिवजयंती असेल पोवाडे गाते, सत्याचं कीर्तन सत्यासारखं, श्राद्ध श्राद्धासारखं. ज्यासाठी मला बोलावलं त्यासाठी या ठिकाणी मी सेवा करते. या कुटुंबाची विनंती होती की ताई बापावरच बोला, बापावर सेवा करा, आणि मला टायमिंग दिला होता 1 वाजेपर्यंत कीर्तन झालं पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं हा अभंग घ्या ताई, असं कीर्तन झालं पाहिजे. म्हटलं काळजी करू नका, आम्ही उभा राहिल्यानंतर ती जबाबदारी या ठिकाणी आमची आहे. आणि या ठिकाणी सुंदर सेवा या ठिकाणी पार पडली. एकदा टाळी वाजवा आमच्या मुलींसाठी, सुंदर टाळ्या.
सुंदर टाळ, सुंदर पावल्या. एकदा टाळी वाजवा आमच्या गाणाऱ्या मुलींसाठी. बघा, आरती असेल, देवयानी असेल, ईश्वरी असेल, पहिल्यांदा होती आमची ज्ञानेश्वरी असेल, सगळ्या मुली गोड गायन करतात. 1.5 वर्ष झाले बरं या मुलींना. काही मुलींना नवीन आहेत, 6च महिने झालेत, पण तरी आज इथं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. आपलं आयुष्य जातं तरी आपल्याला कधी कधी एक अभंग म्हणता येत नाही, पण या मुलींकडे बघून इतका आनंद वाटतो का 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी एवढं सुंदर गायन करतात छोट्या छोट्या मुली. या ठिकाणी एकदा टाळी वाजवा. नाशिकचं भूषण यशोदाताई साळुंखे यांच्यासाठी. महिलांचं भूषण, महिला मृदंग मेरू असं म्हणायला हरकत नाही. मृदंगाचे महामेरू. एक महिलेमध्ये काय ताकद असते, किती मर्दांगी असते, कारण पखवात वाजवायला ताकद लागते. ती ताकद ज्याच्या मनगटात आहे तोच वाजू शकतो. ताई या ठिकाणी आल्या, नेहमी आमच्या सगळ्या बहिणींबरोबर त्या फिरत असतात आणि आजही या ठिकाणी आल्यात आणि माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. एकदा टाळी वाजवा. हार्मोनियम वादक या ठिकाणी आमच्या आरती भोरचे आजोबा या ठिकाणी एकनाथ बाबा भोर यांच्यासाठी, कारण त्यांचं आमच्या संस्थेला फार सहकार्य आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना संस्थेवर बोलवते भाषणाला या, मुलींना आम्हाला पेटी वाजवायला या, तेव्हा तेव्हा एवढ्या लांबून त्या गावावरून आमच्या संस्थेवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत असतात. त्यांची नात आमच्या साईनाथ भाऊंची मुलगी या ठिकाणी आरती या ठिकाणी माझ्याकडे मुंगसरेची शिकायला आहे. आमची ईश्वरी सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे मुंगसरेच्या 2 मुली या ठिकाणी शिकायला आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं माझं नेहमी येणं इकडे या ठिकाणी होत असतं. एकदा टाळी वाजवा शूटिंग वाले दादा यांच्यासाठी, कारण हा कार्यक्रम युट्यूबला तुम्हाला परत आयुष्यभर जेव्हा जेव्हा बघावं वाटेल तेव्हा तेव्हा परत एकदा तुम्हाला बघता येईल. यासाठी एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुमच्या आभार यासाठी. तुम्ही शिटी न मारता साथ दिली. तुम्ही शिटी नाही मारली तर तुमच्या माईकडे शिटी मारली नाही, म्हणून तुमचे आभार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वा. आणि एकदा टाळी वाजवा आमच्या विनेकऱ्यासाठी. का वाजवा, का टाळी वाजवा विनेकऱ्यासाठी? कारण तुमचं विनेकरी 50 ते 60 वर्षाचा माणूस म्हातारा विना घेऊन उभे असतो. आमची विनेकरी 12 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे. त्या विनेचं वजन तिच्या वजन एवढं आहे आणि ते घेऊन नाचायचंय एवढा सोपं नाहीये परमार्थ करणं. म्हणून तिच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, खूप छान सेवा या ठिकाणी पार पडली आहे. आणि ज्यांनी या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते या ठिकाणी आमचे राजाराम भाऊ म्हैसुरे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण त्यांच्यामुळे, साईनाथ भाऊंमुळे आणि एकनाथ दादांमुळे आज मी या ठिकाणी सेवेसाठी उभी आहे. आणि हा कुटुंब परिवार या ठिकाणी असेल, घुमरे परिवार, त्यांचे या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार मानते. म्हणून चांगलं जीवन जगा. एकदा टाळी वाजवा. तुम्ही 10 गावचे पाहुणे या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. तुमच्यासाठी या ठिकाणी टाळी वाजवतो. गोडसेवा या ठिकाणी पार पडली, म्हणून आपल्यासाठी गांजणारा तू कामाने दे तू कामाने हातवर करा, हातवर. वा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
राम श्रीराम जय राम जय जय 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 राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान जगाया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया गोपाल मुक्ताबाई ज्ञान जगाया निवृत्तीनंद गोपाल मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्तीनंद गोपाल मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा हे रामया ज्ञानिया यहोवा तुकोबा देवा ज्ञानदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई गोपाल काका मुक्ताबाई तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय ही उच्चारला मी कालमी आपुला तू